नमस्कार मैत्रिणींनो, आपण नेहमीच लाल भोपळ्याच्या घाऱ्या खातो. आज आपण आंब्याच्या घाऱ्या बनवणार आहोत आणि त्याही अप्रतिम चवीच्या. तर सुरुवात करूया रेसिपीला. यासाठी आपल्याला लागणारे आंबे, तर कोणताही आंबा वापरला तरीसुद्धा चालतो. इथे मी केशर आंबा वापरलेला आहे. तर आपल्याला या रेसिपीसाठी 4-5 आंबे पुरेसे आहेत. जशी क्वांटिटीने तुम्हाला बनवायचे त्याप्रमाणे तुम्ही आंब्याचा वापर करू शकता. तर आंबे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि पुसून त्याचा आपल्याला प्रथम गर काढून घ्यायचा आहे. तर इथे मी आंब्याची प्रथम साल काढून घेतली आणि त्यानंतर आपण त्याचा गर काढून घेणार आहे. तुम्ही तो मिक्सर किंवा ग्राइंडरवरती बारीक करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर चाळणीवर त्याला थोडासाच जर तुमची दशी वगैरे असेल तर थोडासा चाळणीवर फिरून घ्यायचा आहे. जर तुमच्या आंब्याला जास्त दशी नसेल तर मग तुम्ही डायरेक्ट वापरला तरीसुद्धा चालेल. तर या पद्धतीने मी आता आंब्याचा पूर्ण गर काढून घेतलेला आहे. या रेसिपीसाठी आपल्याला जे साहित्य लागणार आहे ते म्हणजे गूळ, आंबे, त्यानंतर जर 1 वाटी आपण गव्हाचं पीठ वापरलं तर अर्ध वाटी आपल्याला तांदळाचं पीठ वापरायचं आहे आणि पाव वाटी आपल्याला यासाठी रवा वापरायचा आहे. चवीपुरतं मीठ, तेल आणि वेलची पूड. या प्रमाणात घारगे बनवण्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे. तर आता माझा पूर्ण आंब्याचा गर काढून झालेला आहे आणि तो मी आता मिक्सरवरती बारीक वाटून घेत आहे. गर तर छान वाटून झालं आहे. आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. कढई गरम करून घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला हा गर ओतून घ्यायचा आहे. आता जेवढ्या प्रमाणात गर आहे, समजा तुमचा गर तुम्ही अर्धा किलो आंब्याचा जर केला तर याला जवळजवळ 1.5 पाव आपल्याला गूळ लागणार आहे. कारण जर पुरीला गोडवा आला तरच ती चवीलाही छान लागते. त्यामुळे जवळजवळ अर्धा किलो आंब्यांसाठी तुम्ही 1.5 पाव गूळ वापरा. कारण आपल्या कोळीचं वजनसुद्धा थोडंसं कमी होतं. त्यामुळे मी अर्धा किलोला थोडासा तो कमी सांगितला आहे तुम्हाला. यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि हा गूळ पूर्ण वितळेपर्यंत हे मिश्रण आपल्याला छान असं हलवून घ्यायचं आहे. एकदा गूळ चांगला मिक्स झाला की मग तुम्ही गॅस बंद करायचा आहे आणि मिश्रण थंड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे पीठ मळायचं आहे. तर मीठसुद्धा मी लगेचच मिक्स करून घेतलं आहे, म्हणजे याच्यामध्ये त्यात छान सगळीकडं मिक्स होईल. आणि रंगसुद्धा किती सुरेख आला आहे. अगदी नैसर्गिक रंग आहे. यामध्ये आपण कोणताही फूड कलर घातलेला नाही आहे आणि अतिशय पौष्टिक असे हे घारे बनणार आहे. आणि आंब्याचं सीझन आहे तर आंब्याच्या या छान छान आणि वेगवेगळ्या रेसिपी झाल्याच पाहिजे. आपण नेहमीच आंब्याचा रस करत असतो आणि तो खाऊन खाऊन मुलं कंटाळतात कधी-कधी. त्यामुळे आंब्याच्या अशा वेगवेगळ्या छान रेसिपीज घेऊन आलेली आहे मी. आपण आंब्याची पोळी, आंब्याची वडी, तसंच छान आंब्याच्या आज पुऱ्या बनवल्यात आणि आंब्याची बर्फी, अशा खूप साऱ्या आंब्याच्या वेगवेगळ्या रेसिपी आहे. आणि मला जेवढ्या शक्य झाल्या तेवढ्या मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. तर याचा आनंद माझ्या प्रत्येक मैत्रिणींनी घ्या. आता इथे मी गच्च एक मोठी वाटी भरून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच वाटीच्या मापाने अर्धी वाटी इथे आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि पाव वाटी आपण रवा घेतला आहे. रवा मोठा होता त्यामुळे मी मिक्सरला फिरून घेतला आहे. जर तुमचा रवा बारीक असेल तर तुम्ही तो डायरेक्ट घेऊ शकता किंवा मग थोडासा त्याला मिक्सरवरती फिरून घ्यावा. यामुळे छान अशा दाणेदार होतात आणि चवीलासुद्धा खूप छान लागतात. आता सर्वप्रथम ही सगळी पिठे छान मिक्स करून घ्यायची आपल्याला. यामध्ये चवीपुरतं थोडंसं मीठ घाला. आपण आंब्यामध्ये घातलेलं आहे. जर तुम्ही आंब्यातच पुरेसं मीठ वापरलं असेल तर मग पिठामध्ये घालायची गरज नाही आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे या रेसिपीमध्ये आपण जरासुद्धा पाण्याचा वापर केलेला नाही आहे. पूर्ण आंब्याच्या रसामध्येच आपण हे पीठ मळणार आहोत. आंब्याचे घारगे म्हटल्यावर याला तो आंब्याचाच सुगंध किंवा आंब्याचीच पूर्णपणे चव उतरते यामध्ये आणि खातानासुद्धा ते खूप छान लागतात. तर तुम्हीसुद्धा खरंच नक्की एकदा करून पहा. खूप छान होतात ते. तुम्हाला लुसलुशीत जर बनवायचे असेल तर
थोडं पीठ मऊ ठेवलं तरी चालतं. पण जर तुम्हाला असे थोडंसं 5-6 दिवस छान टिकावून राहावेसे वाटत आहेत आणि असे कुरकुर म्हणजे थोडेसे असे कडक आवडतात, तर मग पीठ थोडंसं घट्ट मळायचं आहे. आणि जर थोडेसे तुम्हाला लुसलुशीत आवडत असेल तर मग अशा वेळेस आंब्याचा रस थोडासा जास्त वापरायचा आहे. मी तुम्हाला दोन्हीही पिठाचं प्रमाण दाखवणार आहे. तर आधी मी थोडंसं घट्ट पीठ मळून घेतलं आहे, ते तुम्हाला प्रथम दाखवते. तर हा मी पिठाचा घट्ट गोळा मळून घेतला आहे आणि हा गोळा आपल्याला अर्धा तास भिजत ठेवायचा आहे, मुरवून द्यायचा आहे त्याला आपल्याला छान. त्यानंतर परत त्याला तेल लावून मऊ करून घ्यायचं आहे. पिठाचा रंग पूर्णपणे हा आपल्या आंब्याचाच आहे आणि किती छान दिसतोय तो. तर अशा पद्धतीने मी घट्टसर हे पीठ मळून घेतले. आता मी एक उंडा न करता हे घट्ट पीठ आहे, याला पीठ किंवा तेल काही लावायची गरजसुद्धा भासली नाही. तर हे पीठ लाटताना थोडंसं राट वाटलं, पण हे अजिबात चिकटलं नाही किंवा नाही. याची मी मोठी अशी पोळी लाटून घेतली आणि आपला धारदार ग्लास किंवा एखाद्या डब्याच्या झाकणाने याच्या पुऱ्या अशा आपण करून घेतल्यात. तर आता तुम्ही आधी थोड्याशा पुऱ्या करून घ्या आणि त्यानंतर मग एकीकडं तळणं आणि एकीकडं पुऱ्या करणं असं करू शकता, किंवा तुम्ही सगळ्या पुऱ्या एकदम करून घ्या आणि त्यानंतर मग त्या व्यवस्थित तळून घ्या. तर आता माझ्या अशा पुऱ्या छान करून झाल्यात, तर आपण ह्या तळून पाहूया. तर या जास्त फार पातळ किंवा खूप जाडही नाही ठेवायच्यात, या प्रमाणात आपल्याला त्या करायच्यात. पुरेसं तेल घ्यायचं आहे. मी लोखंडी कढईचाच वापर करते. तर मला थोडासा किसही तळायचा होता, त्यामुळे मी सगळ्यात आधी किस तळून घेतला, कारण नंतर मग पुऱ्यांमुळं तेल गोड होईल, त्यामुळं मी आधीच त्या तेलामध्ये किस तळून घेतला. त्यावर छान मीठ आणि मिरची टाकून घेतली आहे, कारण मला किस खरंच खूप आवडतो आणि आज पुरीबरोबर खायचा होता मला तो. तर आता आपण पुऱ्या तळायला सुरुवात करूया. कढईमध्ये किस तळल्यामुळं थोडंसं किसाचं राहिलेलं आहे पाणी, त्याने काही फरक नाही पडणार आहे आपल्याला. तर आता मी पुऱ्या तळून घेते मस्त. तर चांगल्या माझ्या 5-6 पुऱ्या एका वेळेस बसलेल्या आहेत आणि पुरी थोडीशी अलटीपलटी करायची आपल्याला तळताना, म्हणजे ती छान फुगली जाते. थोडंसं प्रेस करून घ्यायचं, म्हणजे दाब द्यायचा आहे तिला वरून, आणि अशी छान पुऱ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत मस्त अशा गोल्डन रंग होईपर्यंत, म्हणजे सोनेरी रंग होईपर्यंत. पाहू शकता किती छान रंग आला आहे तो आणि दिसायलाही किती सुरेख दिसत आहेत ना. असं पाहूनच तोंडाला पाणी सुटतं आहे आणि खरंच खूप चवीलाही छान लागतात त्या. तर मैत्रिणींनो, मस्त आंब्याचा सीझनमध्ये याचा सगळ्यांनी आस्वाद घ्यायचा आहे आणि मुलांनाही असं छान वेगवेगळं खाऊ घालायचं आहे आपल्याला. तर आता मी तुम्हाला थोड्याशा कडक पिठाच्यासुद्धा पुऱ्या करून दाखवल्या. त्यानंतर मी परत आंब्याचा रस मिक्स करून अशा थोड्याशा लूज पिठाच्या पण तुम्हाला घारगे करून दाखवते. तर ते घारगे थोडेसे कडक होतात असे आणि हे घारगे थोडेसे लुसलुशीत होतात. तर मी दोन्ही पद्धतीचे करून पाहिले आणि खरंच खूप छान होतात. बघा, आता हे थोडंसं पीठ जास्त मऊसूत झालेलं आहे, पण हे तळताना आपल्याला अगदी मोजक्याच 2 किंवा 3च पुऱ्या टाकायच्यात, कारण मग त्या चिकटण्याची शक्यता असते. तर यासुद्धा मी आत्ता याच्यावर लाटल्या नाही, कारण त्या जर मी पोलपटावर लाटल्या असत्या तर या चिकटल्या असत्या, त्यामुळे मी या पुरी यंत्रावरती करून घेतल्या आणि खरंच या पुऱ्यासुद्धा खूप छान झाल्या. खाताना खूप सॉफ्ट आणि मस्त वाटल्या त्यासुद्धा. तर अशा पद्धतीने मी तुम्हाला 2 प्रकारचं, म्हणजे टेस्ट सेमच, फक्त एक थोडंसं कडकमध्ये आणि एक थोडंसं मऊ लुसलुशीत. आपल्या घरात म्हातारी माणसं असतात, मग त्यांना चावत नाही कडक. आपल्याला अशा वेळेस थोडंसं हलकंसं पीठ लूज करून त्यांच्यासाठी अशा मऊसूत पुऱ्या करा. वरून छान खसखस लावून घ्या. पीठ मऊ असल्यामुळं खसखस त्याला व्यवस्थित चिकटली गेली. तर ती आवडत असेल तर टाका, तुम्हाला नसेल आवडत तर नाही टाकली तरीसुद्धा चालेल. आणि अशा आता मी सगळ्या पुऱ्या तळून घेतल्यात. आमच्याकडं एकदा नाही 2दा या पुऱ्या बनवून झाल्यात आणि मुलींना खरंच खूप आवडल्या.
तर मैत्रिणीनं तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगायचं आहे. आणि तुम्हाला जर आवडली असेल तर इतर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायची. पुऱ्या बनून झाला आहे. कोणताही पदार्थ बनला की तो पहिला देवापुढे जातो, म्हणजे तो प्रसादरूपी होतो आणि त्यानंतर मग आम्ही एन्जॉय करतो. धन्यवाद.